विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. लहान मुलं जर घरी ज्वारीची भाकरी खात नसतील तर अशी ज्वारी इडली तुम्ही घरी बनवून जर मुलांना दिली तर आवडीने खातील. अशी ज्वारी इडली अतिशय चमचमीत नाश्ता बनून तयार होतो हा. चला तर लवकरच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला होता. जेवढं आपण पीठ मोजून घेणार आहोत ज्या पात्राने तेवढंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी 2 वाटी पीठ घेणार आहे तर 2च वाटी मी पाणी टाकून घेते. पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आणि पिझ्झा ओरिगॅनो मिक्स हे टाकून घ्यायचे. ऑप्शनल आहे पण हे टाकल्याने चव फार छान येते. आणि एक छोटा बटरचा तुकडा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता, पण बटर टाकल्याने टेस्ट खूप छान येते. आणि पाण्याला चांगली अशी कळकळीत उकळी आल्यानंतर ज्वारीचं पीठ यामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि गॅस बारीक करून चांगलं असं उकळ काढून घ्यायची आहे आपल्याला. हे उकड आपल्याला चांगल्या पद्धतीने अशी काढून घ्यायची, चांगल्या पद्धतीने शिजून घ्यायची आहे, कच्ची ठेवायची नाही आहे. आणि तुम्ही यामध्ये कुठल्याही पिठाचा उपयोग करून घेऊ शकता. नाचणीच्या पिठाची सुद्धा फार छान चव येते. आणि तुम्हाला मुलांना जर आवडत नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ आणि तांदळाच्या पिठाचा सुद्धा अर्धा अर्धा असा उपयोग करू शकता. 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यालाही फार छान चव येते. हा असा गोळा करून सुद्धा तुम्ही वाफवून घेऊ शकता, पण चांगल्या पद्धतीने अशी उकड काढून घेतली तर जेणेकरून पीठ असं कच्चं राहत नाही. ही उकड काढून आपल्याला अशी चांगल्या पद्धतीने मस्त अशी शिजून घ्यायची, उकड चांगली काढून घ्यायची आहे. आता आपल्या या उकडला चांगली अशी चकाकी आलेली आहे आणि व्यवस्थित चांगलं असं शिजल्या गेलेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. काढलेली उकड चांगली अशी थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर ना तेलाचा हात घेऊन अशी चांगली अशी 5 ते 10 मिनिट चांगली अशी उकड अशी मळून घ्यायची आपल्याला. हे उकडीचं पीठ चांगलं असं मळून झाल्यानंतर आपल्याला याचे गोळे मळून घ्यायचे. छोटे 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 आकाराचे असे गोळे आपल्याला वळून घ्यायचे आहेत. जास्त मोठ्या आकाराचे सुद्धा गोळे वळून घ्यायचे नाही आहेत. मुलांना खायला असे सोयीचे गेले पाहिजे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं पीठ असं कच्चं आहे तर तुम्ही असे गोळे वळून घ्यायचे आणि एक चाळणीच्या मदतीने स्टीम करून घ्यायचे खाली, किंवा स्टीमर मध्ये हे स्टीम करून घ्यायचे आहेत 5 ते 10 मिनिट. तर याच पद्धतीने आता सर्व गोळे आपण असे वळून घेऊया. तुम्हाला जर या गोळ्यांच्या ऐवजी दुसरा आकार द्यायचा असेल या उकडीच्या पिठाला तर तुम्ही दुसरा आकार सुद्धा देऊन घेऊ शकता मुलांच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार. आता हे आपले गोळे तयार आहेत तर फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल चांगलं असं कडकडीत गरम झालं की जिरे आणि मोहरी अर्धा अर्धा चम्मच घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी चांगल्या प्रकारे असे तळतळले तेलामध्ये की हिंग टाकून घ्यायचा. हिंग टाकल्याने पचनाला सोयीचं होऊन जाईल आपल्याला. आणि एक कांदा आहे बारीक चिरलेला तो टाकून घ्यायचा. टोमॅटो आहे एक तो टाकून घ्यायचा. कुठल्या भाज्या यामध्ये वापरायच्या ते तुमच्या आवडीनुसार किंवा लहान मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मटार, गाजर, शिमला मिरची जे आवडत असेल त्याचा उपयोग यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. तर आपल्याला अगदी जास्तही परतून घ्यायचं नाही आहे, अगदीही मऊ करून घ्यायचा नाही कांदा आणि टोमॅटो. किंवा आपण ज्या भाज्यांचा यामध्ये उपयोग केला त्या भाज्या आपल्याला चायनीज पदार्थामध्ये कशा अशा हलक्याशाच भाजलेल्या असतात त्याच पद्धतीने आपल्याला कांदा आणि टोमॅटो असा भाजून घ्यायचा आहे. तर चला आपण यामध्ये साहित्य टाकून घेऊया. अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची. लाल तिखट टाकून घ्यायचं, तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं तिखट. ही धनेपूड आहे 1 चम्मच ती टाकून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाल्याचा सुद्धा यामध्ये उपयोग करून घेऊ शकता.
आणि यामध्ये मी टोमॅटो केचप टाकून घेणार आहे 2 चम्मच. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉसचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता यामध्ये. आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हलकंसं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये. चांगल्या पद्धतीने मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. यापूर्वी आपण गोळ्यांमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे गोळे आपण तयार केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित यामध्ये शिजून घ्यायचं आहे, कारण त्यामुळेच आपल्याला छोटे छोटे गोळे वळून घ्यायचे आहेत. जास्त मोठे गोळे वळून घेतले तर त्यामध्ये हा जो मसाला आपण केलेला आहे तो मसाला व्यवस्थित आत शिजला जाणार नाही. चांगल्या पद्धतीने असं आपल्याला यामध्ये 2 ते 3 मिनिट असं शिजून घ्यायचं आहे. यावर तुम्ही तिळाचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता आणि चांगली कोथिंबीर यावर अशी भुरभुरून घ्यायची आहे आणि तीळ टाकून घ्यायची अशी मस्त चमचमीत. चांगल्या पद्धतीने शिजलेले आहेत आणि मऊ अशी गरगरीत झालेले आहे. मस्त असा गरगरीत चमचमीत असा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला वेगळा असा नाश्ता तयार आहे. तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता आणि मुलांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील असा नाश्ता बनून तयार होतो हा. तुम्हाला हा माझा वेगळ्या नाश्त्याचा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.